श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आणि आज वटपौर्णिमा आहे, तर वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना खूप 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 शुभेच्छा। ॲक्च्युली मी व्हिडिओ लेट टाकत आहे। व्हिडिओ मी त्याच दिवशी बनवला होता, बट कसं माझ्या लक्षात आलं नाही व्हिडिओ पब्लिक करायचं, त्यामुळे मी आता पब्लिक करत आहे हा व्हिडिओ। तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आत्ताची लेटेस्ट केस सोनमची। ते हनीमूनला गेले होते नवरा बायको, नवीन लग्न झालं होतं त्यांचं। हनीमूनला गेल्यानंतर त्या सोनमनीच आपल्या प्रियकरासोबत मिळून तिच्याच नवऱ्याची त्यांनी हत्या केली। खूप असं वाईट वाटतंय मला की आत्ताची पिढी अशी कशी, म्हणजे स्वतःच आपल्याच नवऱ्याचं कसं जीव घेऊ शकतात। खूप असं वेगळं वाटतं असं ऐकायला। पण सावित्री, एक काळ होतं की सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण यमाकडून मागून घेतलेले होते। इथं उलट झालेलं आहे, ते सावित्रीनेच आपल्या नवऱ्याला यमाकडे पाठवून दिलेलं आहे। मग कसं आत्ताचं काळ तर खूप बदललेलं आहे, हे मान्य आहे मला। याचा अर्थ असं नाही की मुलींनी आपले संस्कार विसरले पाहिजेत। जर असंच जर चालत राहिलं तर एक काळ असं येईल की कॅलेंडरमध्येच वटपौर्णिमा राहील आणि जी काही आपली सावित्री होती ती इतिहासातच दाबून जाईल। श्री स्वामी समर्थ।